केलेली आहे। पुढची बातमी पाहूयात। चुकलेल्या उड्डाणपुलांवरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अधिकाऱ्यांना चांगलंच सुनावलेलं आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल पाडावा लागला। आता मगरपट्टा आणि गाडीतळ इथल्या उड्डाणपुलाचं काम देखील पाडकाम करावं लागणार आहे। मात्र या चुकलेल्या उड्डाणपुलांवरून राज्यकर्त्यांना दोष दिला जातो अशा शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावलेले आहेत। एखाद्या प्रकल्पाबाबत तज्ज्ञांनी सांगितलं पाहिजे, 50 वर्षांचा विचार करून शहराचं नियोजन करावं लागतं। मात्र ते चुकलं की राज्यकर्त्यांना दोषी दिला जातो। अशाच चुका होत राहिल्या तर पुढील पिढी ही माफ करणार नाही असा इशारा देखील अजित पवार यांनी व्यक्त केला। मागे तुम्हाला आठवत असेल, आपला विद्यापीठाचा एक ब्रिज पाडायला लागला, इथं सिद्धार्थ आहे, त्यांनी पण त्यावेळेस ते बघितलं। परंतु पुढच्या 50 वर्षाचा विचार करता तो पूल ठेवून चालत नव्हतं। पण काही पुणेकर असं म्हणणार की बाबा काही वर्षापूर्वी बांधलेला पूल हे पाडतात, मग त्यावेळेस बांधताना ह्यांना अक्कल नव्हती का? अरे पण अक्कल कुणाला पाहिजे? त्या टेक्निकल लोकांना पाहिजे ना, इंजिनियर लोकांना पाहिजे, ज्यांनी त्याचं शिक्षण घेतलेलं आहे, त्यांनी हे सगळ्या गोष्टी बघायच्या असतात।